सावी, तुझं मन जिंकण्याचं चॅलेंज स्वीकारलंय मी. जसं तुझ्याकडनं हरून तुझ्या प्रेमात पडलो, तसंच तुझं मन जिंकून माझं प्रेम तुला मान्य करायला लागेल. आज धैर्य मुजुमदारनं त्याच्या आयुष्यातलं सगळ्यात सुंदर चॅलेंज स्वीकारलंय. आणि हा धैर्य मुजुमदार आजपर्यंत एकही चॅलेंज हरलेला नाहीये. सो हे चॅलेंज हरायचा तर प्रश्नच येत नाही. एवढा कॉन्फिडन्स आहे स्वतःवर? फक्त स्वतःवर नाही, स्वतःच्या प्रेमावर सुद्धा. त्यामुळं डबल गॅरंटी. एवढं सोपं नाहीये. सोपं असतं तर तुझ्या प्रेमात कशाला पडलो असतो. हो का? लई पेशन्सनं परीक्षा द्यावी लागेल. एवढं एक आयुष्य पुरेसं होईल ना? लई मेहनत घ्यावी लागेल. आता चंद्र सूर्य तोडून आणायला जमल की नाही माहिती नाही, पण जोपर्यंत श्वास आहे ना, तोपर्यंत मेहनत करण्यापासून कोणीच नाही थांबवू शकत मला. असं बोलताय जसं की तुम्हाला माहिती तुम्हीच जिंकणार. नाही, जिंकायचं माहिती नाही, पण हरणार नाही एवढं कन्फर्म आहे. बघा, ही 6वी परीक्षा घेणार आहे, त्यामुळं जास्त कन्फर्म राहू नका. 6वी परीक्षा घेतीये म्हणूनच तर एवढा कन्फर्म आहे मी. बघूयात. तुम्ही द्या परीक्षा. शेवटी निकाल तर ही 6वीच ठरवणार आहे. आता तू ठरवशील त्याच वाटेवर या धैर्याचं प्रत्येक पाऊल पडेल. आता जे तू ठरवशील तेच या धैर्याचं आयुष्य. बघूया किती दिवस परीक्षा घेतेस माझी. कारण गाठ तर कधीच जुळली. बघूयात गाठ सुटतीये की सुटायचा तर चान्सच नाही. नक्की. आपल्या प्रेमाची शपथ. तिच्याकडनं जिंकायला शिकलोय, तिच्या चॅलेंज मध्ये हरणं शक्यच नाही. तू फक्त बघच, धैर्य सावीची जुळलेली गाठ कशी आयुष्यभराची साथ होतीये ते. तुमच्या प्रत्येक श्वासावर माझं नाव कोरलंय आणि माझ्या प्रत्येक ध्यासावर तुमचं. धैर्य, तुमच्या प्रत्येक स्पर्शावर फक्त माझा हक्क आहे. आणि माझ्या प्रत्येक स्पर्शाचा शेवट आहात तुम्ही. पण हे सॉरी तर तुम्ही मला म्हटलं पाहिजे ना. धैर्य, फक्त
मला. आणि मी करेन हा तुम्हाला माफ. का नाही करणार? कारण माझं तुमच्यावर खूप खूप जास्त प्रेम. आणि तुमचं सुद्धा माझ्यावरच खूप खूप जास्त प्रेम आहे. हो ना धैर्य? इरा आणि धैर्य. इरा आणि धैर्य. इरा धैर्य. इरा धैर्य. ही फक्त आग नाही, होळी आहे. होळी. सावी आणि धैर्याच्या लव्ह स्टोरीची होळी. बाप्पा, म्हणजे तुला पण हसू येत असणार ना आता माझं? येतच असणार म्हणा. कारण काय, जशी सावी सगळ्यांची लाडकी आहे तशी तुझी सुद्धा लाडकी असेलच ना. हसा बाबा, काय आता, शेवटी मी माती खाल्ली आहे म्हणल्यावर निस्तरायला सुद्धा मलाच लागणार ना, हो की नाही? पण बाप्पा सांगू का एक, मी सुद्धा तुझाच भक्त आहे, त्यामुळं अशी त्याची हार मानणार नाही. आणि म्हणूनच मी एक गोष्ट ठरवली आहे बरं का, की बायको जे काही सांगेन ते सगळं ऐकायचं, सगळं तिच्या मनासारखं करायचं आणि तिचं मन जिंकायचं. बाप्पा, कोणीतरी ठरवलंय बाबा, बायकोचं सगळं ऐकायचं. खरं बायकोला कुठं काय विचारलंय, मग ऐकणार काय? पण मी काय म्हणतो बाप्पा, की त्यासाठी काही बोलायला थोडी ना पाहिजे.
बायको जे काही बोलणार ते सगळं होणार. असं ठीक आहे. मग बायकोला आत्ताच्या आत्ता चहा प्यायचा आहे. बायकोची ऑर्डर चरा खोबर. चला चहा प्यायला. बघितलं का मॅडम, दीपाची कमाल. हा नाही, आजपर्यंत तुम्ही मला म्हणायचा विश्वास ठेवायच्या लायकीचं एक तरी काम कर. हो मॅडम, पण मी स्वतः मैदानात उतरावं असं कधी कामच माझ्या वाट्याला आलं नाही हो. पण आज बघा, ज्या जमिनीची कागदपत्र तुमच्या हातात गेली होती ती अशी अशी मी भाऊंच्या नाकाखाली आणली. मॅडम, अहो या दीपाचा विषय लय हार्ड आहे हो. त्या बदल्यात तुला मोठा मोबदला मिळणार आहे. मॅडम 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 अहो, काय करताय? अहो, हात दुखतोय मॅडम. मॅडम अहो, ही सगळी कागद खरी खरी आहेत. मी जशी तशी फाईल आणल्या मॅडम. मॅडम मॅडम तुला सांगितलं होतं मी, सांगितलं होतं फाईल चोरायला. बोल ना मॅडम. धैर्य जो काही निर्णय घेईल ना तो मला मान्य आहे. आलं लक्षात? मग भले तो निर्णय माझ्या विरोधात का असेना, त्याच्या सुखाच्या आड मला यायचं नाहीये. आणि ही गोष्ट तूही डोक्यात ठेव. नको तिथे स्वतःचं डोकं वापरायची काही गरज नाहीये. चल. अहो मॅडम, पण मी सांगितलं ना, निघ इकडनं. दादा, स्पेशल. एक मिनिट. अरे काय करताय तुम्ही? लोक ओळखतात तुम्हाला. ओळखू दे की मग, त्यात काय झालंय? या बायकोला असं धुळीत बसू देऊ हे. बसा. थँक्यू. एकच चहा? तुम्ही नाही पिणार चहा? कोण म्हणलं मी नाही पिणार? ऍक्च्युली काय आहे ना, मी असं ऐकलंय की शेअर केल्यानं प्रेम वाढतं. धैर्य, तुम्ही पण ना. मी? आऊ. सावकाश सावकाश सावकाश. सॉरी सॉरी सॉरी.
सावी, तुला या चहाचा बसलेला चटका हा झालेला शेवटचा त्रास असेल. आजपर्यंत माझ्यामुळे लय त्रास झालाय तुला, पण आता नाही. इथून पुढं मी तुला जराही त्रास होऊ देणार नाही. कधीच तुझ्या डोळ्यातनं पाणी बाहेर येऊ देणार नाही, कधीच नाही. सावी, काय झालं? मला सारखं असं का वाटतंय की कोणीतरी आमच्यावर नजर ठेवून आहे. धैर्य एवढ्या चांगल्या मूडमध्ये येतो, आता त्यांना काही सांगितलं तर उगाच त्यांचा मूड खराब होतो. काय झालं? असं मागं काय बघताय? कसला विचार चाललाय? नाही काही नाही. ए घ्या की चहा, मगाचपासून मी एकटीच चहा पिते. धरा. काय झालं? नाही, काय नाही. धैर्य हो, काय झालं काय? काय नाही, तू चहा पी. धैर्य सांगा की हो, असं अचानक काय झालं तुम्हाला? सावी, सॉरी सावी. म्हणजे त्या मुलीचा एवढा सुंदर चेहरा आहे, एवढी गोड स्माइल आहे, तिला असा कसा त्रास देऊ शकतो ना मी? धैर्य, तुम्ही पण ना. पण खरंच सांग, देवानं ना लई वेळ घेऊन बनवलंय तुला. एवढी दिसायला सुंदर आहेस ना तू, तेवढंच तुझं मन सुद्धा सुंदर आहे. तुझ्या चेहऱ्यावरची ही जी स्माइल आहे ना, ती आयुष्यभर अशीच राहावी, यासाठी मी काहीही करू शकतो. धैर्य, तुम्ही ना दिवसेंदिवस जास्तच फिल्मी होत चाल. बरं चला आता घरी जाऊयात, सगळे वाट बघत असते. निघूयात की. आणि कसं आहे ना, आता बायकोच एवढी हिरोईन सारखी मिळाली आहे म्हणल्यावर नवऱ्यानं पण जरा फिल्मी व्हायलाच पाहिजे की. धैर्य, पास झालं, चला आता.
चल मी आलोच.